नमस्कार मित्रांनो, इतिहासाची पाने उलटली की एक नाव आजही ब्रिटिश साम्राज्याच्या अहंकाराला दिलेल्या जबरदस्त धक्क्याची साक्ष देते. ते नाव म्हणजे स्वातंत्र्य सैनिक व समाजसुधारक क्रांतिसिंह नाना पाटील. जेव्हा इंग्रजांची सत्ता अजेय मानली जात होती तेव्हा महाराष्ट्राच्या मातीत एक धाडसी नेतृत्वानं थेट ब्रिटिशांच्या समांतरप्रती सरकार उभं करून स्वराज्याचा नवा अध्याय लिहिला. 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील एडे मच्छिंद्र येथे जन्मलेले क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वातंत्र्य लढ्याला केवळ घोषणांची नव्हे तर कृतीची ताकद दिली. 1943 ते 1946 या काळात सातारा परिसरात उभारलेला प्रतिसरकार हा ब्रिटिश सत्तेला दिलेला अभूतपूर्व लोकशाही प्रतिकार होता. न्याय, प्रशासन आणि जनतेचा कारभार जनतेच्याच बळावर चालू शकतो हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. पद आणि सत्ता यापेक्षा जनतेचा स्वाभिमान त्यांच्यासाठी मोठा होता. अशा या महान नायक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.